उठवायला आपण दरवाजा वाजवायचा प्रँक करू. दार वाजवून 4 वेळा दार वाजवले कोणतरी. दार उघडलं की दिसत नाहीये. मध्ये एकदा घालवतो बरंच. हॅपी बर्थडे टू यू. हे गाईज, वेलकम बॅक. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या हाऊस ऑफ चंदेरेजमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या फॅमिलीला तुम्हाला सगळे आनंदी राहा, खुश राहा. आणि दुसरं असं आहे की आज आहे मॅडमचा वाढदिवस. तर मॅडम गेलेला आहे त्यांच्या मातोश्रीकडं, मातोश्रीने बोलवलं म्हणून. मग आणि बघू आज दिवसभर थोडे छोटे मोठे काय प्लॅन आहेत करणार आहोत आणि बघू तुम्हाला दाखवू. तर जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. A few moments later. मला वाटतं आता 4:30 झाले. तर यांना उठवायला आपण दरवाजा वाजवायचा प्रँक करू. काय म्हटले झोपले जात आहे. तेरा तो गेम बजाना पड़ेगा या आणि दार वाजवून 4 वेळा दार वाजवले कोणतरी. दार उघडलं की दिसत नाहीये. मध्ये एकदा घालवतो बरंच. तूच करतोय का? अगं बाई, हा करतोय का? काय रे देवा, मला वाटलं ही मुलगी आहे का? चांगलं झापडा होतो. नाही पण मग तेव्हा पण करत होत. तुम्हाला कसा झाला प्रँक? मस्त प्रँक झाला. आणि काय झालं होतं, या फ्लोअरवर एक लहान मुलगी आहे आणि ती जरा मुलगी वात्रट आहे आणि ती असं सगळ्या घरातनं जाऊन तिची रांगोळ्या फिसकटण्याची प्रक्रिया चालू होती. आणि इतक्या मेहनतीने श्वेताने काढलेली रांगोळी आम्हाला पुसून द्यायची नव्हती आणि तिला रेड हँड पकडायचं. लिफ्ट पर्यंत गेले, म्हटलं धरून आणू तिला आता. तेवढ्यात हा म्हटलं काय झालं म्हणून मी विचारलं ह्यांनी केलंय का. मला पहिले वाटलं की तू झोपलायस. मी म्हटलं विचारावं ह्यांनी केलंय का. आणि हा हसला त्यात मला कळलं नाही, ह्याच्याकडे प्रथम लक्षच गेलं नाही. नाही माझं गेलं होतं, हा असा होता. हा हा, मला वाटलं हा झोपलाय का. हो हो. मला असं वाटलं की तू पण मोबाईल वगैरे बघून झोपलाय. पण हा व्लॉग वॉचमॅनने बघितला तो त्यांना पाठवलं त्यांच्या मुलीला. आई झोपत. नाही, पण आम्ही कुठली मुलगी ते नाही सांगितलं. हा, ते नाही रिव्हील केली बघा. आहे का गुड बुक्स मध्ये आम्ही त्यांच्या. काय
सो आजचा दुपारी मी टाइमपास मध्ये प्रँक केला मस्करीमध्ये. तो प्रँक तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येस, थँक्यू. आणि तुझं वर्ष छान जावं, सगळं तुझ्या भरभराटीचं जावं, जे तुझी इच्छा आहे सगळी पूर्ण व्हावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना. येस, थँक्यू. आणि मला माहिती नव्हतं, यांनी मगाशी सांगितलं मला की मी ब्लॉग सकाळी स्टार्ट केलेला आहे म्हणून. आणि प्रँक पण छान झाला अचानक मध्ये भयानक. मी आणि आई झोपलं होतं त्यामुळे काहीच सुधरत नव्हतं आणि यांनी 2-3 वेळा हे केलं, पण ठीक आहे, मजा आली, छान वाटलं. मी टाइमपास काय, मला दुपारी झोपच येत नव्हती, मला रोजची झोपायची सवय नाहीये. मग मी आपला टाइमपास मोबाईल बघून बघून पण वैताग आला. मग मला जरा टाइमपास करावा. आणि 4-4:30 झालं होतं, असं उठायचा टाइम झाला होता यांचा, तर म्हणलं करू जरा नाही. येस, सो सगळ्यांना दिवाळीच्या आमच्या दोघांकडनंही खूप खूप शुभेच्छा. तुमचंही वर्ष भरभराटीचं जावं, सगळं आनंदी जावं, जे काय आहे तुमच्या नवीन वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. येस, हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी सगळ्यांना. सगळ्यांना परत एकदा. येस, आणि ठीक आहे, सो बघूया आता काय काय होतंय. आणि आज वाढदिवसाच्याच दिवशी लक्ष्मीपूजन सुद्धा आहे, तर खूप छान वाटतंय की दोन्ही योग आलेले आहेत. बर्थडे पण आहे आणि दिवाळी पण आहे, तर आपण लक्ष्मीपूजनाची तयारी करू, पूजा वगैरे सगळं करून घेऊ. आणि आज काय कुठे नेणार आहेस का मला, का काय आहे? हो, तसं काय अजून ठरवलं नाही मी. ओके, ठीक आहे, बघूया काय काय होतंय अजून. सो येस, पूर्ण ब्लॉग कंटिन्यू नक्की बघत राहा. आणि पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. चला मस्त उलटी हो बंधू. सो गाईज, आता आम्ही चाललोय बर्थडे सेलिब्रेशनला. मॅडमचं नाही हो, पण आज आम्ही दिवाळी निमित्त व्हेजच खाणार आहे. तर सो तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि तुम्हाला आजच्या तुमच्या दिवाळीचा सण तुमच्या घरी कसा साजरा झाला हेही कमेंट मध्ये नक्की सांगा. A few moments later. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्वेता, हॅपी बर्थडे टू यू. सो गाईज, आता घरी आलोय आम्ही आणि सेलिब्रेशन छान झालं, तुम्ही बघितलं असेल. आणि थोडस व्यास खाल्लं कारण की फराळ वगैरे खूप दिवसभर झाला होता. दिवसभर काय झालं, चकली खा, करंजा खा, दिवसभर म्हणजे लाडू खा. सॉरी, हे झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर मी ते लाडू खाल्ले, करंजी खाल्ली, मग त्यात भूकच नव्हती, मग कमी खाल्ला. आणि तुला कसं वाटलं आज? छान वाटलं, छान झालं सेलिब्रेशन आणि मजा आली. आणि येस, पुन्हा भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, आणि आपला दिवाळी ब्लॉग अजूनही येणार आहे नक्की. सो स्टे ट्यून. आणि येस, पुन्हा भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. आम्ही घेतलेली आहे न्यू कार आणि आम्ही